रायगड आणि पुणे जागा राष्ट्रवादीला मिळणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। जागा वाटपासाठी 11-4-2 असं सूत्र ठरल्याची सूत्रांची खात्रीशीर माहिती आहे। नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे। जागा वाटपाच्या फॉर्म्युलाला आता वेग आलेला आहे। 2 जागांवरून अद्यापही सस्पेन्स कायम आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। या सगळ्या घडामोडी आता प्रचंड वेगाने घडतायत। नेमकं काय काय घडतंय शिवाजी आपल्याला समजावून सांगतील। शिवाजी, खरं तर मुद्दा हा आहे की नाशिक आणि संभाजीनगर म्हणजे सर्व जागांवरती भाजपच्या अनेक ठिकाणी विक्रमी जागा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आहेत। अशा परिस्थितीमध्ये मागचा जो फॉर्म्युला आहे तो कायम ठेवणं भाजपसाठी कठीण आहे। खास करून संभाजीनगरमध्ये एक मोठी मागणी आहे भाजपची की ती जागा आम्हाला द्यावी, पण नाशिक ही जागा तरी किमान द्यावी, कारण या प्रत्येक ठिकाणी नाशिकचं नगरसेवकांची संख्याबळ हे अधिक आहे। अशा परिस्थितीमध्ये ही जागा दुसऱ्या पक्षाला देणं म्हणजे आपल्या सदस्यांवरती अन्याय करण्यासारखं आहे। संभाजीनगर ही जागा तत्कालीन एकत्रित शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्यासाठी मागून घेतली होती, त्यामुळे ती जागा आम्ही त्यावेळेस दिली। आता मात्र या ठिकाणी संख्याबळ अधिक आहे आणि संभाजीनगर आणि भाजपचं एक वेगळं नातं आहे, त्यामुळे ती जागा भाजपला मिळावी असं भाजपचं म्हणणं आहे। दुसरीकडे पाहिलं गेलं तर रायगडमध्ये सुनील तटकरे यांचं कायम वर्चस्व राहिलेलं आहे आणि ती जागा रायगडची एनसीपीला देणं अपेक्षित आहे। दुसरं म्हणजे पुण्याच्या बाबतीमध्ये भलेही पुणे महानगरपालिकेमध्ये संख्याबळ हे भाजपच्या बाजूने असलं तरी अजित पवार आणि भाजपचं आणि अजित पवार आणि पुणे एक आगळं वेगळं भावनिक नातं राहिलेलं आहे। त्यामुळं सुनेत्रा पवार यांची इच्छा आहे, त्याचबरोबर एनसीपीची पूर्ण इच्छा आहे की ही जागा जी आहे ती एनसीपीला मिळावी। त्यामुळं भाजप रायगड आणि एनसीपी ह्या 2 जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसला देईल। मात्र पुढचा सगळ्यात मोठा विषय जो आहे शिवसेना आणि भाजपमध्ये आहे। भाजपच्या मते नाशिक किंवा संभाजीनगर यापैकी एक जागा जी आहे ती भाजपला द्यावी, यावरती वाद आहे। आता हा वाद कशा पद्धतीने सोडला जातो हे पाहणं महत्वाचं आहे। सध्या तरी अंतिम तोडगा हा 11-4-2 इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समोपचारानं 2 जागा मिळताना पाहायला मिळतात आणि एकनाथ शिंदे यांच्या मते त्यांना 5 जागा मिळाव्यात। तर एकंदरीत जर पाहिलं तर एका जागेचा हा सगळा घोळ राहिलेला आहे। आता या सगळ्यामध्ये कोणाला यश मिळतं, एक जागा कोणाला जाते हे पाहणं महत्वाचं असेल। अगदी खरं शिवाजी, आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।